नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील या 30 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फळ पीक विम्याचे पैसे लवकरच जमा होणार आहे। बघा मित्रांनो, शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक धैर्य अबाधित राखण्याची दृष्टीने मदत व्हावी, याकरिता राज्यात प्राधान्याने पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राबवण्यात येत आहे। विविध हवामान धोक्यामुळे फळ पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते। पर्यायाने शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते। या सर्व बाबीचा विचार करून शेतकऱ्यांना फळपीक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना राज्यात सन 2021-22, सन 2022-23 व सन 2023-24 या 3 वर्षांमध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, स्ट्रॉबेरी व पपई या 9 फळ पिकांसाठी 30 जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळ हा घटक धरून HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड व भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड या 3 विमा कंपन्यांमार्फत संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णय राबवण्यात येत आहे। आणि मित्रांनो, पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत अंबिया बहार सन 2021-22 व 2023-24 साठी भारतीय कृषी विमा कंपनीने मागणी केल्यानुसार राज्य हिस्सा अनुदान वितरित करण्याची कृषी आयुक्तालयाने मागणी केल्यानुसार अंबिया बहार सन 2021-22 साठी 2,79,391 व सन 2023-24 साठी 344,59,08,245 असा एकूण 344,61,87,636 इतका निधी संदर्भ क्रमांक 3 च्या शासन निर्णयाने वितरित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत अंबिया बहार सन 2023-24 या आर्थिक वर्षातील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाची रक्कम ₹26,37,79,192 इतका निधी उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ क्रमांक 4 च्या पत्राने विनंती केली होती। त्यास अनुसरून ₹26,37,79,192 इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता। शासन निर्णय मध्ये काय सांगण्यात आला आहे बघा। पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना अंबिया बहार सन 2023-24 अंतर्गत कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस विचारात घेता राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानापोटी अंबिया बहार सन 2023-24 साठी ₹26,37,79,192 इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड यांना उपलब्ध करून देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, हा रक्कम महाराष्ट्र राज्यातील या 30 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या 3 पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। तर पहा मित्रांनो, पहिली पीक विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी, दुसरी कंपनी बघा HDFC इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि मित्रांनो तिसरी पीक विमा कंपनी बघा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी। या तिन्ही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील या 30 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हे 30 जिल्हे कोणकोणते आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, फळ पीक विम्यासाठी पात्र जिल्हे। मित्रांनो, या 30 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फळ पीक विम्याची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, ते जिल्हे म्हणजे जळगाव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा, रत्नागिरी, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबार, ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलढाणा, नाशिक, नगर, सोलापूर, सातारा, बीड आणि मित्रांनो वाशिम या 30 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना फळ पीक विम्याची रक्कम लवकरच वाटप होणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही देखील या 30 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, या 30 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फळ पीक विम्याचे पैसे लवकरच जमा होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।